पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्याच्यातले काही प्रश्न असे होते, हं, की त्याच्या समोरचं प्रश्नचिन्ह फक्त काढून टाकावं. म्हणजे ते आहे का? हं. म्हणजे मुरलीधर मोहोळ यांचा संबंध आहे का? त्याच्यासमोरचं प्रश्नचिन्ह काढून टाका. बरं. संबंध आहेच. हं, आता याच्या वतीमध्ये जे समर्थन करतात मुरलीधर मोहोळांचं, हं, त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. ती त्यांची कदाचित कंपल्शन असेल किंवा त्यांनी सर्व कागदपत्रांचं अवलोकन केलं नसावं. हं, योगायोग किती असावेत याला काही मर्यादा असतात. चुकून काही गोष्टी घडल्या जाऊ शकतात, हं, हेही मला मान्य आहे. हं, म्हणजे आज काही ठिकाणी बोलताना भाजपचे लोक म्हणत होते, हं, की कोणी येतं, प्रस्ताव मांडतं, मंत्री ते मंजूर करतात वगैरे वगैरे. हेही मला मान्य आहे. मुद्दा येतो काही दिवसांपूर्वी म्हणजे साधारणतः 15 दिवस, 3 आठवडे झाले असतील. या विषयामध्ये ज्या पद्धतीने सगळे प्रकार पुढे येत होते, हं, हं, ज्या पद्धतीने, पुन्हा एकदा सांगतो, की हे ज्या बँकांनी, ज्या पतसंस्थांनी कर्ज दिलं, त्या सगळ्या सेंट्रल कोऑपरेटिव्ह ऍक्ट नुसार चालतात आणि त्या केंद्राच्या अखत्यारीत येतात. म्हणजेच मुरलीधर मोहोळ ज्या खात्याचे मंत्री आहेत त्यांच्या अखत्यारीमध्ये येतात. हं, ठीक आहे, संबंध नव्हता हे मान्य केलं. तरी हे उघडकीस आल्यानंतर मी चौकशी करतो, मी याच्यात काही गडबड झाली तरी बघतो, असं त्यांनी म्हणणं अपेक्षित होतं. तसं न म्हणता त्यांनी माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही असं पालुपद लावलं आणि शेवटपर्यंत तेच म्हणत होतं, हं, तेच म्हणत राहिले. आणि अचानक म्हणायला लागले की नाही, आता माझा संबंध आहे, आता मी जैन बांधवांना हवा तसा निर्णय घेऊ शकतो, त्यासाठी प्रयत्न करतो. हं, हं, हा त्यांच्या भूमिकेमध्ये परिवर्तन व्हायला बराच कालावधी लोटला. हं, योगायोगाने जे तिन्ही बिल्डर आहेत, जे म्हणजे ज्या तिन्ही कंपन्यांनी विद्या भरणाऱ्या, त्याही त्यांच्याशी संबंधित, कर्ज देणारेही त्यांच्या संबंधित, सगळी यंत्रणा महापालिकेत तर ते महापौर होते, अनेक वर्ष तिथं आहेत तेही त्यांच्याशी संबंधित. त्यांनी अमालगमेशाने हे प्लॅन कसे मंजूर केले त्याची आता चौकशी सुरू आहे. हं, ठीक आहे, जे झालंय ते झालं. योगायोगाने असं एके वेळे म्हटलंही असतं, परंतु त्यानंतर जे मखलाशी केली गेली, म्हणजे ज्या हं, पद्धतीने लुकवाचप्पी झाली, ती अत्यंत आक्षेपार्ह आहे. आणि त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये आणखी परते त्याच्यातली लोकांनी शोधायचा प्रयत्न केला आणि ही पब्लिक डोमेन मध्ये होते. म्हणजे हे कोणी राजकीय म्हणून केले असंही मी म्हणणार नाही, कारण